जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्टा भेटला नाही। 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, ते मकरंद अनासपुरे त्या शिन्यात म्हणतोय देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो। मला वाटतंय देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं ज्यांनी एका झटक्यात कुठलेही अटी निकष न ठेवता 72,000 कोटीची कर्जमाफी दिली ते शेतकऱ्याचे जाणते राजे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची क्षमा मागून आपल्या सर्वांचा नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढे उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब माझी उमेदवारी जाहीर झाली आणि मी उमेदवाराची पुढच्या वाट बघत होतो। पैलवान कसा आखाड्यात फिरतोय, पण 20 दिवस काय मला जोड भेटली नाही। आधी रोज एक नाव यायचं, पुन्हा काही काळाच्या नंतर दिवसातून 2-2 नावं यावी लागली आणि त्याच्यानंतर शेवटी तर दिवसातून 3-3दा नावं यायला लागली। जेवढे विरोधातले आमदार आहेत तेवढे सगळे तपासून झाले, एकही पट्टा भेटला नाही। शेवटी नाइलाजानं एक द्रोण त्या पत्रवारीवर टेकलं। आता लढाई सुरू झाली, आता ही लढाई सुरू झाली। आता थांब की एका बाजूला ओमराजे आहे आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलाचं कुटुंब आहे। साहेब मला आता या दोघांची तुलना करणं गरजेचं आहे। पहिली तुलना, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपल्या आशीर्वादानं पद्मसिंह पाटील कायमस्वरूपी त्या ठिकाणी मंत्री म्हणून या जिल्ह्याचं नेतृत्व केलं। त्याच्यानंतर राणा पाटलाला साहेब वर्गात सुद्धा मास्तरनं मॉनिटर केलं नसेल का? पण साहेब तुमच्या आशीर्वादानं डायरेक्ट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यानं काम केलं। 40 वर्ष या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केल्याच्या नंतर ह्या जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा काय फायदा झाला? अरे थांबा, फायदा हा झाला की केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि या मागासलेल्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा देशात क्रमांक 3चा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर झाला। साहेब देशात क्रमांक 3चा। गंमत अशी आहे की ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं त्या मंत्रिपदाचा जिल्ह्याला उपयोग काय? तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा धाराशिव जिल्हा क्रमांक 3ला। आणि साहेब गंमत अशी आहे, ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते पद्मसिंह पाटील 2009ची लोकसभा लढवत होते, स्वतःची इस्टेट जाहीर केली। ती इस्टेट जाहीर केल्याच्या नंतर मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत हे डॉक्टर पाटलाचा नंबर मात्र देशात सगळ्यात वरचा। बांधवांनो मला विचारायचंय, ह्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला नाही। आणि साहेब हे झाल्याच्या नंतर 40 वर्ष तुम्ही त्यांना अखंड जे मंत्रिपद दिलं त्याची थोडीही जाणीव न ठेवता आपल्या सोबत गद्दारी करून हे राणा पाटील एका रात्रीत कुठे गेले?
कमळाबाईकडं, भाजपकडं. काय सांगितलं? विकास करायचा आहे म्हणले आम्हाला, विकास. आणि मग आता गंमत अशी झाली आहे की राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये गेले विकास करायसाठी. आता त्याच भाजपला काही विकास जमला नाही काय की परत आमच्या अर्चनाताई कोणच्या पार्टीत, हाणलेल्या घड्याळाच्या पार्टीचं, भांडलेल्या घड्याळाच्या पार्टीत. आता परत कारण काय सांगितलं? विकास. डॉक्टर पाटील, राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का रे? ती गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. ती मकरंद अनासपुरे त्या सिनेमात म्हणते, देवा देवा मला आमदार कर, मी तुला सोन्याची टोपी घालतो. देव प्रसन्न होतंय, मकरंद अनासपुरेला आमदार करते. ही मकरंद अनासपुरे बी राणा पाटलासारखा हुशार. गावात सोन्या नावाचं पोरग हुडकीत आहे, त्याला टोपी घालतय आणि तीच टोपी काढून पुन्हा देवाला घालते. म्हणते झाला तुझा नवस पूर्ण. मला इथल्या जनतेला विचारायचंय, डॉक्टर पाटील आणि राणा पाटील कुटुंबाचा विकास आणि मकरंद अनासपुरेची सोन्याची टोपी ह्याच्यात थोडा तरी फरक आहे का? आता पुढची गंमत. 40 वर्ष ज्यांना तुम्ही मंत्री केलं साहेब, ते एका रात्रीत तुमच्या सोबत गद्दारी करून भारतीय जनता पार्टीत गेले. कारण विकासाचं होतं, पण खरं कारण होतं की हाणलेलं गबाळ ईडीपासून वाचवायचं होतं आणि तिकडं काय मंत्रीपद भेटते का बघायचं होतं. साहेब त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला एकदा आमदार आणि एकदा खासदार केलं, त्यांच्या संकटाच्या काळात, त्यांच्या संघर्षाच्या काळात आमचा पक्ष फुटत होता, आमच्या पक्षाचं नाव जात होतं, चिन्ह जात होतं, सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होते. त्याला लाथ मारून आम्ही इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभा राहिलोच आहे. मला जनतेला विचारायचंय, ज्या नेत्यांनी ह्यांना 40 वर्ष मंत्री केलं, त्या नेत्याशी गद्दारी करणार हे पाटील कुटुंब तुमच्याशी इमानदारी करल का? करल का? मला वाटतं हा पहिला फरक. दुसरा, घराणेशाहीवर बोललं जातंय. बरं झालं राणा पाटील इथला रहिवासी नाही, नाहीतर नगराध्यक्ष राणा पाटील, उपनगराध्यक्ष लई कशी म्हणतील बघा साहेब, अर्चनाताई पाटील, नगरसेवक चलू द्या, नगरपालिका चलू द्या. मला आपल्याला प्रश्न करायचा आहे, 2019ला माझ्या जागी चुकून जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढलं असतं? बघा किती हुशार झाली ती बघा साहेब. मला आपल्याला दुसरा फरक सांगायचा आहे. ओमराजे खासदार झाला, पण त्या ठिकाणी जिथून विधानसभेला ओमराजे निवडून यायचा, ती विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला. आज कैलास दादाच्या रूपानं त्या ठिकाणी एक तरुण, एक जिल्हा परिषदचा सदस्य, शेतकरी पुत्र त्या ठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आले. आणि मला अभिमान आहे की ते सुद्धा त्या 50 खोकेवर लाथ मारून उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर प्रामाणिक आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, एवढे 2 उदाहरणं तुम्हाला उद्याचा उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी पुरेसे आहेत का नाही? आहेत का नाही?